तुम्ही आज ज्या व्यक्तीला नंतर बोलतो म्हणता ती उद्या असेलच याची खात्री आहे का? रोहन परदेशमध्ये स्वप्नांसाठी धावणारा मुलगा. दररोज आईचा फोन यायचा, बाळा जेवलास का? आणि त्याचं नेहमीचं उत्तर, आई खूप काम आहे, नंतर बोलतो. एक दिवस फोन आला, पण यावेळी आई नव्हती. रोहन, तुझी आई आता नाही राहिली. तो घरी गेला, पण आता तिथे तिचा आवाज नव्हता, फक्त फोटो आणि त्याच्या डोळ्यात पश्चाताप. आज आई आहे, उद्या कदाचित नसेल. आजच तिच्यासाठी वेळ काढा. तुमच्याकडे अजून वेळ आहे, पण कदाचित तिच्याकडे नाही. आई वडिलांसाठी रोज थोडा वेळ काढा. आज आपण जे आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. उद्या सगळं असेलच असं नाही, पण आज आहे हे नक्की आहे. मला माहीत आहे ही कथा थोडी दुःखद होती, पण हीच वास्तवाची जाणीव आहे. जर यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगीर आहे. या कथेमागचा उद्देश एकच, आई वडिलांवरचं प्रेम वेळेत ओळखा आणि त्यांची किंमत करा.